Hello students, today we are going to learn our poem 2.2 comparisons. What is mean by comparisons? Comparisons म्हणजे तुलना. See now, first of all, I will read this poem, total poem, and I will explain it in Marathi. Okay? You should understand, that's why. Yes, see now, on the screen you will get the poem. Okay? See. Fast as a spaceship, slow as a snail, big as a dinosaur, small as a nail. Fierce as a tiger, gentle as a lamb, sour as a lemon, sweet as a jam. Dry as the desert, wet as the sea, square as a house, round as a pea, cool as a cave, warm as toast, noisy as a road drill, quiet as a ghost, strong as an ox, weak as kitten, hard as rock, soft as a mitten, dark as a tunnel, light as the moon, night time midnight, daytime noon, tall as a giant, short as an elf, cooked as a mountain path, straight as a shelf. The world is full of opposites, so think of some yourself. See, now in this poem, what the poet want to say to us, बघा ही पोएम आपल्याला काय सांगते? कंपॅरिझन्स. कंपॅरिझन्स म्हणजे तुलना. या कवितेमध्ये कवीने आपल्याला आपल्या आजूबाजूच्या असंख्य गोष्टींच्या तुलनेतून त्यांची वैशिष्ट्ये नमूद केली आहेत. आपल्या आजूबाजूला आपण दररोज असंख्य गोष्टी बघतो आणि त्या असंख्य गोष्टी ज्या आहेत अशा कित्येक गोष्टी आहेत की ज्यांची तुलनासुद्धा होते एकमेकांशी आणि त्यांच्या तुलनेतून त्यांची स्वतःची अशी वैशिष्ट्य, त्यांची स्वतःची अशा क्वालिटीज क्रिएट होतात आणि त्या आपण शोधल्या की आपल्याला सापडतात. म्हणजे आपल्याला शोधता आलं पाहिजे, आपण शोधलं पाहिजे असं कवीला म्हणायचं आहे. म्हणून कवीने शेवटची ओळ म्हटलेली आहे, यू हॅव टू फाइंड युअर सेल्फ, यू विल ऑल्सो गेट समथिंग. म्हणजे आपण जर शोधलं तर निश्चितच आपल्याला खूप नवनवीन अशा गोष्टी सापडतील असं कवीला म्हणायचं आहे. मग सुरुवातीला फर्स्ट लाईनमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे बघा, फास्ट ॲज अ स्पेसशिप. फास्ट, आता हे फास्ट काय सांगतं आपल्याला? हे गती सांगतं, स्पीड. तर अवकाशाची जी स्पीड आहे, अवकाशयान, स्पेसशिप, या स्पेसशिपची स्पीड खूप वेगवान असते, फास्ट असते. आणि त्याच तुलनेत गोगलगाय जी आहे ती गोगलगाय मात्र खूप संथ, खूप स्लो असते, ग्रॅज्युअली चालते, हळूहळू चालते. मग अवकाशयानासारखं वेगवान आणि त्याच वेळेस अत्यंत संथ गती असलेलं गोगलगाईसारखं एकदम शांत, संथ. पुढचं उदाहरण काय देतो आपल्याला कवी? बिग ॲज अ डायनासोर अँड स्मॉल ॲज अ नेल. म्हणजे डायनासोरसारखं बिग, महाकाय, प्रचंड, भव्य, दिव्य. हे इथे साईज सांगितली, आकारमान सांगितलं आहे. कवीने इथे आपल्यासमोर आकारमानाची तुलना करून सांगितली की डायनासोर हे आकाराने खूप प्रचंड, भव्य, महाकाय आहे. त्याच वेळेस त्याच्या तुलनेत
एकदम छोटासा असा हा खिळा. या खिळ्यापुढे आणि या खिळ्याचा आकार खूपच लहान, अतिशय लहान असा खिळा किंवा अतिशय लहान असं नख, नेल. तिसरं उदाहरण काय दिलंय? फिअर्स ॲज अ टायगर, जेंटल ॲज अ लॅम्प. फिअर्स इथे स्वभाव सांगितलेला आहे, कॅरेक्टर. फिअर्स म्हणजे उग्र, अतिशय तप्त, रागीट, खूप खूप उग्रपणे बोलणारा, वागणारा, बिहेव करणारा. ॲज अ टायगर म्हणजे वाघ. आणि त्याच्याच विरुद्ध एकदम शांत, सरळ, गरीब, कसलाच आवाज न करता, काहीच न बोलणारं लॅम्ब, कोकरू, शेळीचं कोकरू. त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला चौथी गोष्ट सांगितली ती म्हणजे टेस्ट, चव. चवीवरनं तुलना केलेली आहे कवीने. सोअर ॲज अ लेमन म्हणजे लिंबू. म्हणजे आपण सगळ्या कुठल्याही छान पोहे वगैरे केले, नाश्त्याचे पदार्थ केले की छान आपण त्याच्यावर किंवा कुठल्याही भाजीमध्ये, मसाला भाजीमध्ये कुठेही लेमनचा यूज करतो. लेमन म्हणजेच लिंबू. कसं असतं लिंबू? आंबट. लिंबाप्रमाणे आंबट म्हणजे आपल्याला टेस्ट सांगतं, चव सांगतं. आणि त्याच वेळेस जॅम. जॅम म्हणजे आपण जे मुरंबे करतो की नाही, मुरंबा, जे गोड अशा प्रकारचे, जसं कैरीचा मुरंबा आहे की नाही, तशा प्रकारे जॅम किंवा स्वीट जॅम असतात. सगळ्या फळांचे फ्रूट जॅम तयार केले जातात. त्याची चव खूप गोड असते. म्हणजे एकीकडे एक आंबट तर एकीकडे अतिशय गोड, अशा दोन गोष्टींची तुलना कवीने आपल्यासमोर करून मांडलेली आहे. पुढे तो आपल्याला म्हणतो ड्राय ॲज अ डेझर्ट, वेट ॲज द सी. ड्राय म्हणजे एकदम वृक्ष, पाण्याचा काहीही अंश नसलेलं. बघा तिथे चित्र दिलेलं आहे बाजूला निवडुंगाचं. हे जे निवडुंग आहे, हे निवडुंग आपल्याला सांगतं हे कॅक्टस किंवा निवडुंगाचं झाड कुठे येतं? वाळवंटामध्ये, जिथं बिलकुल पाण्याचं काहीच अस्तित्व नाही. प्रेझेन्स ऑफ वॉटर. इथं थोडक्यात कवीने आपल्याला प्रेझेन्स ऑफ वॉटर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. वाळवंटासारखं वृक्ष, पण त्याच वेळेस पाण्याचा भरभरून अंश असलेला सागर, समुद्र, संपूर्ण पाणीमय, जलमय असलेला समुद्र. जल, पाणी, पाणी आणि पाणीच असतं तिथे. एकीकडे वाळवंट की जिथे पाण्याचं एकही थेंब नाही, आणि एकीकडे समुद्र जिथं अथांग सागर, जिथं नुसतं पाणीच पाणी आहे. अशी तुलना. पुढचं तो आपल्याला सांगतो आकारमान. आकार, घडण. जसं एखादं घर, स्क्वेअर ॲज अ हाऊस. घर कसं असतं? चौकोनी, 4 भिंतींच्या आत म्हणतो ना आपण, 4 भिंतींचं घर बनवलं, घरासारखं चौकोनी. आणि त्याच वेळेस दुसरा आकार, गोल आकार. पी म्हणजे वाटाणा, छोटासा वाटाणा, गोल असा वाटाण्यासारखा है ना. एखादा मुलगा असेल छोटासा किंवा खूप गुटगुटीत असेल, आपण काय म्हणतो, किती छान गोल गोल गाले रे वाटाण्यासारखे तुझे, है की नाही. स्क्वेअर ॲज अ हाऊस अँड राऊंड ॲज अ पी. पुढचं उदाहरण दिलेलं आहे पोएटने. कूल ॲज अ केव अँड वॉर्म ॲज अ टोस्ट. म्हणजे कूल म्हणजे काय? थंड. आणि वॉर्म म्हणजे काय? गरम. मग हे आपल्याला काय सांगतं? टेम्परेचरचं उदाहरण दिलेलं आहे पोएटने आपल्याला. कशाचं उदाहरण दिलं? टेम्परेचरचं. आता टेम्परेचरच्या उदाहरणामध्ये काय सांगायचं आहे बघा. कूल म्हणजे थंडगार, खूप थंड. काय आहे थंड? केव म्हणजे गुहा. गुहेसारखं थंडगार. गुहा ही दगडाची किंवा त्या डोंगरामध्ये बनलेली असते, त्याच्यामुळे तिच्या आतमध्ये एकदम थंडगार वातावरण असतं. आणि टोस्ट, जे ब्रेड असतात, ब्रेडला टोस्टरमध्ये टाकलं की ते गरम गरम टोस्ट जे बाहेर येतात, तसं टोस्टसारखं गरम. एकाच वेळेस एक वस्तू किंवा गुहा ही थंड आहे असं सांगतोय, त्याच वेळेस आपल्याला पोएट सांगतोय की टोस्ट काय आहे? गरम आहे. पुढचं उदाहरण त्याने दिलेलं आहे साऊंड, आवाज.
ध्वनी. नॉइझी ॲज अ रोड ड्रिल. नॉइझी कर्कश आवाज. ॲज अ रोड ड्रिल खोदकाम. खोदकाम जे केलं जातं त्या खोदकाम करण्यासाठी जे हत्यार वापरलं जातं, ड्रिल, रोड ड्रिल वापरलं जातं रोड खोदण्यासाठी आणि रस्ता तयार करण्यासाठी, त्याचा होणारा आवाज कर्कश असा आवाज, खूप कर्कश आवाज असतो, ऐकावं वाटत नाही आपल्याला. आणि त्याच वेळेस भूतासारखा गूढ, गप्प, शांत, सायलेंट आवाज भूताचा. गूढ म्हणजे मिस्टिरियस, एकदम गप्प असा आवाज. आवाजाबद्दल दोन गोष्टीची तुलना इथे केलेली आहे. पुढे पोएट सांगतो स्ट्रॉंगनेस, फिजिकल पॉवर, शारीरिक शक्ती. स्ट्रॉंग ॲज एन ऑक्स. ऑक्स म्हणजे बैल, बघा बाजूला चित्र पण दिलेलं आहे. बैलासारखं स्ट्रॉंग. बैल बघा दिवसभर काम करत असतं, घाण्याला झोपलं की दिवसभर ते तेल काढतं, शेतामध्ये दिवसभर राबतो. बैलामध्ये खूप शारीरिक शक्ती असते, म्हणून त्याला शारीरिक शक्तीची कामं दिली जातात. शेतातली सगळी कामं बैलाकडून करून घेतली जातात. आणि त्याच वेळेस खूप नाजूक असं ते मांजरीचं पिलू, छोटंसं पिलू. वीक ॲज अ किटन. एकीकडे स्ट्रॉंग ऑक्स तर दुसरीकडे वीक किटन. दोघांची तुलना केली बघा. पुढे काय सांगतो की रॉक आणि मिटन. रॉक म्हणजे काय? खडक. खडक कसे असतात? हार्ड. खडक, मोठमोठे दगड जे खडक असतात, जसं समुद्र किनाऱ्यावर असतात ते, आहे की नाही? मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर, समुद्र चौपाटीवर पाहिले असतील तुम्ही. मोठे मोठे रॉक असतात, खडक असतात, ते कसे असतात? हार्ड ॲज अ रॉक. हार्ड, खूप कठीण असतात. फर्मनेस सांगितलं इथे पोएटने. त्याच वेळेस त्याने त्याचे विरुद्ध असं कोणतं? मुलायम. काय आहे? सॉफ्ट ॲज अ मिटन. मिटन म्हणजे मोजे जे आपण पायात घालतो, है ना? कशाचे? वुलनचे मोजे असतात. वुलन अगदी सॉफ्ट वुलनचे बनवलेले असतात. ते खूप मऊ स्पर्श असतो त्यांचा, आपल्याला खूप मऊ आणि असं आल्हाददायक स्पर्श देतो. तसे खडकासारखे कठीण आणि मोजासारखे मुलायम, फर्मनेस सांगणाऱ्या दोन गोष्टींची तुलना इथं केलेली आहे. पुढे पोएटनी काय सांगितलं आपल्याला की टनेल आणि मून. टनेल म्हणजे काय? बोगदा. जेव्हा रेल्वे जाते, रेल्वे जर अंडरग्राऊंड जाणार असेल तर त्याच्यासाठी काय केलेलं असतं? टनेल बनवलेलं असतं, बोगदा बनवलेला असतो. मग या बोगद्यासारखा अंधारमय, डार्क, एकदम अंधार, कसलाच उजेड नाही आहे, काळाकुट्ट अंधार. त्या बोगद्यामध्ये बिलकुल उजेड नसतो, लाईट्स वगैरे लावलेले असतील तरच दिसेल, नाही तर तो बोगदा अंधारमय असतो. आणि त्याच वेळेस ब्राईटनेस, आपण जर वरती आकाशात पाहिलं तर लाईट ॲज द मून, चंद्रासारखं प्रकाशमान. बघा अमावस्येची रात्र म्हटली की काय होतं? न्यू मून डे म्हटलं की सगळं अंधारमय असतं. आणि फुल मून डे म्हटलं ज्या दिवशी पौर्णिमा आहे की नाही, पौर्णिमेची रात्र म्हणली की त्या दिवशी काय असतं? सगळीकडे चंद्राचा प्रकाश पसरलेला असतो, सगळीकडे उजेडच उजेड दिसतो आपल्याला, संपूर्ण पृथ्वीवर उजेड दिसतो रात्रीचा सुद्धा. मग चंद्रासारखं काय? प्रकाशमान. नाईट टाईम, मिडनाईट, रात्रीच्या वेळची मध्यरात्र. रात्रीच्या वेळची मध्यरात्र म्हणजे मध्यरात्र म्हणजे काय? जिथे खूप अंधार आहे, रात्र आहे, पूर्ण रात्र, पूर्ण मध्यरात्र, अंधारच अंधार. आणि दिवसामधील दुपार, डे टाईम, नून. आणि दिवसातील दुपार, दुपारी म्हणजे प्रखर प्रकाश असतो सूर्याचा एकदम. म्हणजे मध्यरात्र म्हणलं की काळाकुट्ट अंधार, बिलकुल 1% तिथे काय नाही आहे, ब्राईटनेस नाही आहे. आणि भर दुपार म्हटली की त्या ठिकाणी फुल डे लाईट असतो, सूर्याचा प्रखर प्रकाश असतो. 1% काय नसतं तिथे, अंधार नसतो. दिवस आणि रात्र, मध्यरात्र आणि भर दुपार अशी यांची तुलना केलेली आहे.
टॉल ॲज अ जायंट अँड शॉर्ट ॲज अन एल्फ. टॉल म्हणजे उंच, सरळ, ताडमाड असतं की नाही तसं एकदम सरळ. हाईट सांगितलेली याच्यामध्ये, हाईटशी रिलेटेड तुलना केलेली आहे कवीने इथे. ताडमाडासारखं सरळ, उंचच्या उंच. जायंट म्हणजे राक्षसासारखं ताडमाड. आणि एल्फ म्हणजे परी, छोटीशी परी, इवलीसी परी, तिच्यासारखं शॉर्ट म्हणजे एकदम छोटा, एकदम बारीक. एल्फ म्हणजे काय असतं, बुटका माणूस म्हणतो की नाही, किंवा एकदम शॉर्ट असतं, एकदम छोटंसं असतं, खूपच लहान, अगदी काय म्हणता येईल त्याला, आपल्या नखा इतकं लहान, त्याला एल्फ असं म्हणतात. शॉर्ट ॲज अन एल्फ अँड टॉल ॲज अ जायंट. इथे उंची, हाईटशी रिलेटेड तुलना केलेली या दोन गोष्टीची. पुढे कवी म्हणतोय क्रुक्ड ॲज अ माउंटेन पाथ. माउंटेन म्हणजे डोंगर, पाथ म्हणजे रस्ता. डोंगरातला रस्ता पहा कसा असतो, नागमोडी, वाकडा तिकडा, अगदी असा नागाच्या आकारासारखा, नागमोडी असा. क्रुक्ड म्हणजे फॉर्म, स्वरूप किंवा आकार सांगण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे. आणि स्ट्रेट ॲज अ शेल्फ. आपलं घरामधलं शेल्फ कसं असतं, ते एकदम सरळ है ना, एकदम सरळ असतं, फळीसारखं. लाकडाची जी फळी असते त्या लाकडाच्या फळीसारखं सरळ असं शेल्फ. मग या ठिकाणी कवी हेच सांगतो की या एवढ्या उदाहरणावरनं, जेवढी उदाहरणं इथं दिलेली आहे, जवळजवळ 14 उदाहरणं दिलेली आहेत. या 14 उदाहरणावरनं कवीला हे सांगायचं आहे की द वर्ल्ड इज फुल ऑफ अपोजिट्स. ह्या जगामध्ये इतक्या असंख्य गोष्टी आहेत की ज्या एकमेकाशी काय आहेत, अपोजिट आहेत. अपोजिट म्हणजे विरुद्ध. या जगामध्ये अगणित, फुल ऑफ अपोजिट्स. द वर्ल्ड इज फुल ऑफ, हे जग पूर्ण भरलेलं आहे विरुद्ध, अगणित अशा गोष्टींनी, अगणित ज्या आपण मोजू शकत नाही. सो थिंक ऑफ सम युअरसेल्फ. तुम्ही विचार करा, शोधा. तुम्ही सुद्धा शोधलं तर तुम्हाला अशा अनेक, असंख्य अपोजिट गोष्टी सापडतील. आर यू गेटिंग? बघा किती सुंदर अशी कविता आहे. या कवितेमध्ये हा जो ॲनॉनिमस, याच्यामध्ये पोएटने स्वतःचं नाव डिस्क्राईब केलेलं नाही आहे, अनामिक किंवा अज्ञात. त्याच्यामध्ये ॲनॉनिमस म्हणजे जिथे स्वतःचं नाव त्याला सांगितलेलं गेलेलं नाही आहे, जिथे नाव नाही आहे, कवीचं नाव नसलेलं, त्याला ॲनॉनिमस असं म्हटलं जातं. म्हणजेच अज्ञात व्यक्ती, जो आपल्याला माहीत नाही, अशा व्यक्तीने ही कविता लिहिलेली आहे. तर अशा प्रकारची ही कविता तुम्हाला निश्चितच समजली असेल. तुम्ही नीट लक्षपूर्वक ऐका आणि त्याचं जे वर्कशॉप आहे, त्याचे जे क्वेश्चन आन्सर्स आहे ते पूर्ण करा. ते वर्कशॉप मी तुम्हाला पुढच्या PDF, पुढच्या व्हिडिओमध्ये पाठवणार आहे. ओके, गुड बाय.